उत्तूर पंचक्रोशीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा। डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन। उत्तूर विद्यालयाच्या 1978च्या 10वीच्या माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपच्या वतीने आयोजन। उत्तूर पंचक्रोशीतील 12 माध्यमिक शाळांमधील शालांत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली 25 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2000 रुपये रोख शिष्यवृत्ती आणि एक प्रेरणादायी पुस्तक आणि पर्यावरण संवर्धनासाठी एक रोप भेट देण्यात आलं। या उपक्रमाची संकल्पना विद्या विनयन शोभते ग्रुपच्या उत्तूर विद्यालयाच्या 1978च्या 10वीच्या माजी विद्यार्थ्यांनी 5 वर्षांपूर्वी राबवायला सुरुवात केली। गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा या उपक्रमामागचा उद्देश आहे। कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी अनंतराव आजगावकर, श्रीमती जनाबाई गुरबे यांना श्रद्धांजली वाहून आणि प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनानं झाली। यावेळी डॉक्टर भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट न निवडता सन्मार्गाने प्रयत्न करा। सन्मार्गाने मिळालेलं यश हे दीर्घकाळ टिकणारं आणि समाधान देणारं असतं। कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता गणपतराव यमगेकर, युनियन इंग्लिश स्कूल आंबोलीचे माजी प्राचार्य कृष्णा पाकले, आजरा तालुका पेन्शनर संघटनेचे सचिव एस.टी. हळवणकर, तसंच विद्या विनयन शोभते ग्रुपचे सदस्य राजेंद्र हावळ, अमृत साबळे, शिवाजी भाईगडे, शंकर पावले, देशभूषण देशमाने, काकासो बोटे, सुरेश सावंत, हरिराजाराम, धर्मराज येजरे, वसंत भाईगडे यांची उपस्थिती लाभली। श्यामची आई संस्कार परीक्षेत यश मिळवलेल्या केंद्र शाळा उत्तूरच्या 17 विद्यार्थ्यांनाही पुस्तकं भेट देऊन सन्मानित करण्यात आलं। सूत्रसंचालन अशोक येजरे यांनी तर आभार प्रदर्शन ग्रुपच्या वतीनं करण्यात आलं। डॉक्टर भोसले आणि गणपतराव यमगेकर यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला हातभार लावणारा हा उपक्रम उपस्थितांचं मन जिंकून गेला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।